मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो मूळ टॉपिक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यालाच कंटिन्यू करणार आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवरून जो सिद्धांत मांडला गेला होता, सुरक्षा झडप सिद्धांत, तो अभ्यासला। आता या लेक्चरमध्ये आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली आणि मग त्याच्याशी संबंधित फॅक्ट्स आणि काही महत्त्वाच्या बाबी अभ्यासायच्या। तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यासाठी काही ब्रिटिशांनी सुद्धा प्रयत्न केले होते आणि त्यातील एक सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ॲलन ह्यूम। ॲलन ह्यूम एक उदारमतवादी ब्रिटिश अधिकारी होते। उदारमतवादी म्हणजे लिबरल विचाराचे, ज्यांना कुठेतरी वाटत होते, लिबरल म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर मोठ्या मनाचे, ठीक आहे। तर या ॲलन ह्यूम यांना कुठेतरी वाटत होते की भारतीयांनी आपल्या राजकीय मागण्या पुढे ठेवण्यासाठी किंवा राजकीय मागण्या मांडण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एखादी संघटना स्थापन करावी। त्यासाठी भारतातील शिकलेल्या तरुणांनी पुढे यावे असे ॲलन ह्यूम यांना वाटत होते आणि मग ॲलन ह्यूम यांच्या या प्रयत्नातूनच इंडियन नॅशनल युनियनची 1884 मध्ये स्थापना झाली। या इंडियन नॅशनल युनियनचे अधिवेशन आयोजित करण्यात आले। हे अधिवेशन डिसेंबर 1885 मध्ये पुण्यात घेण्याचे ठरले होते। मात्र पुण्यात त्यावेळी कॉलेराची साथ असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईला हलविण्यात आले। जेव्हा अधिवेशन पुण्याला होणार होते, ठीक आहे, आता इथे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आता ही जी संघटना स्थापन होणार होती ही कोणती होती? राजकीय संघटना। फक्त काय तिच्यात वेगळेपण काय होतं की ती अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असणार होती। मग या संघटनेचं अधिवेशन, या संघटनेच्या स्थापनेसाठी अधिवेशन पुण्याला घेण्याचं ठरलं। मग पुण्यात कोणती राजकीय संघटना सक्रिय होती? सार्वजनिक सभा, आपण अभ्यासलेला आहे। सार्वजनिक सभा राजकीय संघटना होती की सामाजिक संघटना होती? राजकीय संघटना। तर मग पुण्याच्या अधिवेशनाची जबाबदारी तिथल्या राजकीय संघटनेवर दिली असेल, म्हणजेच कोणावर? सार्वजनिक सभेवर। तर काँग्रेसच्या स्थापनेसाठी जे अधिवेशन आयोजित केले जाणार होते ते अधिवेशन आधी पुणे येथे होणार होते। सार्वजनिक सभेवर त्या अधिवेशनाची जबाबदारी होती। मात्र पुणे येथे कॉलेराची साथ असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईला हलवण्यात आले। आता मुंबईमध्ये कोणती राजकीय संघटना सक्रिय होती? आपण बघितलं, त्याच वर्षी स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही राजकीय संघटना मुंबईमध्ये काय म्हणतो आपण, सक्रिय होती। तर मुंबई येथील अधिवेशनाची मग जबाबदारी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कडे देण्यात आली आणि त्यानुसार मग 28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले आणि याच अधिवेशनात काँग्रेसची स्थापना झाली। या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते। त्यामध्ये एक महत्वाचे व्यक्ती जे त्या काळात सक्रिय होते ते म्हणजे कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते, कारण की त्याच वेळी इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे अधिवेशन कुठे आयोजित केले होते? कलकत्ता येथे। तर अशा प्रकारे ॲलन ह्यूम यांच्या प्रेरणेमुळे काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यामुळे ॲलन ह्यूम यांना काँग्रेसच्या स्थापनेचे श्रेय दिले जाते। मात्र ॲलन ह्यूम यांच्या पाठिंब्यामुळे स्थापना झाली आणि ते एक ब्रिटिश व्यक्ती होते, त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणासाठीच तिची स्थापना झाली असा एक आरोपही काँग्रेसवर केला जातो सुरक्षा झडप सिद्धांताच्या माध्यमातून, ठीक आहे। आता आपण याच्यावर आणखी या दोन मुद्द्यांवर आपली चर्चा सुरू राहणार आहे। मात्र आता इथे तुम्हाला काही फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहे की ॲलन ह्यूम यांच्या प्रेरणेने स्थापन झाली काँग्रेस। ॲलन ह्यूम यांनी आधी इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली। या संघटनेचे अधिवेशन 1885 मध्ये पुणे येथे होणार होते, मात्र तिथे कॉलेराची साथ असल्यामुळे अधिवेशन मुंबईला झाले। 28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत हे अधिवेशन झाले। या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते। उपस्थित नसणारे महत्वाचे व्यक्ती होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ठीक आहे। तर काँग्रेसच्या स्थापनेबद्दल फक्त इतक्या फॅक्ट्स मी नोट्स मध्ये टाकलेल्या आहेत। इतर आणखी महत्वाच्या फॅक्ट्स तुम्हाला अभ्यासायच्या आहेत, त्या तुम्हाला अभ्यासायच्या रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात, ठीक आहे।
रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात काँग्रेसच्या स्थापनेवर एक चॅप्टर दिलेला आहे. तिथे वेगवेगळ्या महत्वाच्या फॅक्ट्स या आणि आणखी इतर सुद्धा फॅक्ट्स दिलेल्या आहेत. त्या फॅक्ट्स तुम्हाला कलेक्ट करायच्या आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या अधिवेशनांवर बऱ्याचशा वेळा प्रश्न विचारले जातात. पुढे इथून आपण भारतीय स्वातंत्र्य आंदोलन अभ्यासणार आहोत. त्यामध्ये काही महत्वाच्या अधिवेशनाचा उल्लेख येणारच आहे आणि मी तेव्हा तुम्हाला ते लक्षात आणून सुद्धा देईल. मात्र त्याआधीच तुम्हाला कोळंबे सरांच्या पुस्तकातून काँग्रेसच्या स्थापनेवर जो चॅप्टर दिलाय त्या चॅप्टरच्या मागे काँग्रेसची महत्वाची अधिवेशने, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष, त्या अधिवेशनात झालेल्या महत्वाचे ठराव, महत्वाच्या बाबी असा एक चार्ट स्वरूपात कानूनी एक टेबल दिलेला आहे. तर तो त्या टेबल मधून महत्वाची माहिती तुम्हाला आत्ताच वाचून ठेवायची, कारण की पुढे जेव्हा लेक्चरमध्ये त्या माहितीचा उल्लेख येईल तेव्हा तुम्हाला ती लगेच आठवली पाहिजे. मी तुमच्या लक्षात आणून देईन, मात्र तुम्ही स्वतःहून फॅक्ट्स कलेक्ट करायला शिका. आणि त्यामुळे तो टेबल काँग्रेस म्हणजे काय, सरळ रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून काँग्रेसच्या स्थापनेवर जो चॅप्टर दिलेला आहे त्या चॅप्टर मधून महत्वाच्या फॅक्ट्स आणि त्या टेबल मधल्या महत्वाच्या फॅक्ट्स तुम्हाला स्वतःला वाचून ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, काँग्रेसची ही स्थापना झाली कधी झाली? 28 डिसेंबर 1885 रोजी. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर असे 3 दिवसीय अधिवेशन चालले. या अधिवेशनात जे पहिले अध्यक्ष होते ते होते योमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी. आता या योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याबद्दल एक महत्वाचं वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यांच्यावर ब्रिटिशांचा फार मोठा पगडा होता. पाश्चिमात्य विचाराने प्रभावित झाले होते. यांना नखशिकांत इंग्रज म्हटलं जाते. हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. नखशिकांत इंग्रज कोणाला म्हटलं जाते? योमेशचंद्र बॅनर्जी यांना. हे योमेशचंद्र बॅनर्जी मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य विचाराने प्रभावित झाले होते. ठीक आहे. तर योमेशचंद्र बॅनर्जीने सुरुवातीच्या काळात जे काही काँग्रेसची नेते होती ते ब्रिटिश विचारांनी प्रभावित झालेली होती. ब्रिटिश सत्तेचा फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. ब्रिटिश सत्तेला ती ईश्वराची देणगी मानत आणि त्यामुळेच काँग्रेसचे सुरुवातीचे राजकारण ब्रिटिश सत्तेला अनुकूल होते असं म्हटलं जाते. तर ते होते की नव्हते हे आपण पुढे अभ्यासूच. मात्र योमेशचंद्र बॅनर्जी यांचा उल्लेख आलेला आहे म्हणून मी त्यांच्याबद्दलची महत्वाची माहिती तुम्हाला सांगितली. ठीक आहे. त्यानंतर काँग्रेसचे संस्थापक व सचिव हे आपल्या नोट्समध्ये तुम्हाला दिसत असेल. ते कोणाला म्हटलं जाते? ॲलन ह्यूम यांना. ठीक आहे. काँग्रेसचे संस्थापक व सचिव कोणाला म्हटलं जाते? ॲलन ह्यूम यांना. आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अधिवेशनाची महत्वाचे अध्यक्ष आपल्याला पाठ करायचे आहे. ठीक आहे. ती टेबल मधून तुम्ही पाठ करून ठेवा. जसा उल्लेख येईल मी डायरेक्ट टेबल पाठ नाही घेणार आहे. ठीक आहे. सांगा आता 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष, सांगा 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्ष, असं पाठांतर मी नाही घेणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला पाठ करताना संदर्भ पुरवणार आहे की कसं लक्षात ठेवायचं. मात्र तुम्ही स्वतःहून आधी पाठ वाचून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात निश्चितच काँग्रेसचे उद्दिष्टे काय असेल हे ठरवण्यात आलं असेल. काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि ही संघटना मग आता अखिल भारतीय स्तरावर काम करणार आहे. तर या अखिल भारतीय स्तरावर काम करताना काँग्रेस कशा प्रकारे कार्यरत असेल, काँग्रेसची ध्येय काय असेल, काँग्रेसची उद्दिष्टे काय असेल हे ठरलं असेल. तर ही उद्दिष्टे, काँग्रेसची सुरुवातीच्या काळातील ध्येय आपल्याला लक्षात घ्यायची आहे, कारण की ही तुम्हाला समजणे फार आवश्यक आहे. यावर बऱ्याच वेळा अनालिटिकल क्वेश्चन येतात. तर सर्वात प्रथम आपण काँग्रेसच्या अधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव लक्षात घ्या. पहा, तुम्ही नोट्स मध्ये बघायचं आहे. नोट्स मध्ये तुम्हाला ठराव दिसत असतील. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण 9 ठराव मांडण्यात आले. या 9 ठरावामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, कुठेही तुम्हाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट असेल असे दिसतंय का? नाही दिसत. म्हणजेच लक्षात घ्या, काँग्रेसची जी स्थापना झाली होती त्या स्थापनेमध्ये कुठेही असं ठरलं नव्हतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट असेल. आता हे का बरं ठरलं नव्हतं लक्षात घ्या, कारण की काँग्रेसची जी स्थापना झाली होती आणि त्या स्थापनेमध्ये जे महत्वाचे नेते उपस्थित होते ते सर्व नेते जवळपास मवाळ होते.
आणि या मवाळ नेत्यांची विचारसरणी काय होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मवाळ नेत्यांना ब्रिटिश सत्ता चुकीची वाटत नव्हती. उलट ब्रिटिशांचे भारतावरील शासन ही ईश्वराची देणगी आहे असा त्यांचा समज होता. फक्त आपल्या काही राजकीय मागण्या आहे, या राजकीय मागण्या ब्रिटिश सरकारला माहीतच नाही. जर त्या आपण त्यांना लक्षात आणून दिल्या, तर ब्रिटिश सरकार आपल्या या राजकीय मागण्या मान्य करतील आणि आपण फक्त या राजकीय मागण्या ब्रिटिश सरकारच्या लक्षात आणून द्यायच्या, हेच आपले ध्येय आहे असे काँग्रेसने ठरवले होते. आणि या मागण्या फक्त लक्षात आणून द्यायच्या. या मागण्यांसाठी चळवळ करायची का, आंदोलने करायची का, नाही, फक्त लक्षात आणून द्यायच्या. कारण की ब्रिटिश सत्ता ही आपली गरज आहे, आपल्यासाठी ती ईश्वराची देणगी आहे असे सुरुवातीच्या काळातील काँग्रेसच्या नेत्यांचे धोरण होते. आणि त्यामुळे या 9 ठरावामध्ये तुम्हाला काय दिसेल, फक्त राजकीय मागण्या दिसतील. कुठेही भारताला स्वातंत्र्य द्या, भारताला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करा असं दिसणार नाही. यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे की खालीलपैकी कोणती काँग्रेसची उद्दिष्टे होती, काँग्रेसच्या स्थापनेची उद्दिष्टे होती. आणि जर मग त्यामध्ये तुम्हाला जर कदाचित पुढे किंवा नंतर जर क्वेश्चन आला आणि त्यामध्ये जर तुम्हाला पर्याय दिला की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे काँग्रेसच्या स्थापनेची उद्दिष्ट होती, तर हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे? चूक आहे. कारण की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे काँग्रेसच्या स्थापनेचं उद्दिष्ट नव्हतं. आणि ते का बरं नव्हतं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला ही 9 ठराव काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणते, म्हणजे ज्या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली त्या दिवशी कोणते 9 ठराव पारित करण्यात आले हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर हे लक्षात ठेवताना तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, काँग्रेसची स्थापना ही राजकीय मागण्या लक्षात आणून देण्यासाठी झाली होती. तर मग आपण आपल्या कोणत्या राजकीय मागण्या ब्रिटिश सत्तेला लक्षात आणून द्यायच्या हे ठरलं असेल आणि याच्याशी संबंधित हे 9 ठराव असेल. तर याआधी आपण अभ्यासलं की प्रादेशिक संघटनांची स्थापना, म्हणजे मी तुम्हाला 9 ठराव वाचून दाखवण्याआधी एक जनरल तुमच्या लक्षात आणून देतो. ठीक आहे. तर आपण याआधी अभ्यासलाय की राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या, प्रादेशिक राजकीय संघटना स्थापन झाल्या होत्या आणि या सर्व प्रादेशिक राजकीय संघटनांच्या मागण्या काय होत्या की ICS परीक्षेत भारतीयांना प्रवेश देण्यात यावा, भारतीयांची उच्च पदावर नेमणूक करण्यात यावी. ICS परीक्षा तर भारतीयांना देण्याची परवानगी मिळाली होती. ठीक आहे. ती फार आधी मिळाली होती. म्हणजे या राजकीय संघटना म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेआधीच ती मिळाली होती. सांगा कधी मिळाली होती? ICS परीक्षा भारतीयांना देता येईल ही काय म्हणू आपण, ही परवानगी कधी मिळाली होती? आठवा, मी शिकवलेलं मागचा आठवत चला. लक्षात घ्या, MPSC म्हणजे एंटरटेन नाही. माझे लेक्चर बघून बऱ्याच जण विद्यार्थ्यांचा फीडबॅक आलाय. बऱ्याच म्हणजे मी युट्यूबवरती काही लेक्चर ओपन केलेले आहे आणि त्याचा फीडबॅक आलेला आहे की हे एवढं टेक्निकल शिकवतात का किंवा एवढं डिटेलमध्ये शिकवतात का. तर मग हेच तर शिकवावं लागते ना क्लासमध्ये. ॲटलिस्ट क्लासचा उद्देश हाच असला पाहिजे. क्लासमधून एक तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, म्हणजे क्लासमधून MPSC काय आहे हे वास्तविक तुमच्या लक्षात आलं पाहिजे. MPSC तुम्हाला नुसतं वाटत राहील सोपी आहे चिंदी बाजार आहे, पण तुम्ही मग अभ्यास करत जाल तर अभ्यासाला धार पण नाही आणि वर्षानुवर्ष तुमच्या अभ्यासात इम्प्रूव्हमेंट सुद्धा नाही. ठीक आहे. तर कुठेतरी लक्षातही आलं पाहिजे ना की काय अभ्यासायचं आहे. ठीक आहे. बऱ्याचसा मला माहिती आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असे वाटलं असेल की आता हिस्ट्री चालू होणार आहे, हिस्ट्री तर आपल्याला माहितच आहे, काय शिकवणार हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. मात्र अभ्यासाचा एक अँगल असतो, तो अँगल तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि कदाचित तुम्ही माझे लेक्चर बघितल्यानंतर मागचे आलेले क्वेश्चन बघा. ठीक आहे. त्यातले बरेचसे क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकाल. एक तुमच्यात क्लिअरिटी, कन्सेप्च्युअली क्लिअरिटी आलेली असेल. ठीक आहे. अजून जास्त बोलत नाही, ऑनलाईन लेक्चरमध्ये जास्त बोलण्यावर वाव नाही आहे. साधारणतः 20 ते 25 मिनिटाचेच लेक्चर आपल्याला ठेवायचे आहे. ठीक आहे. मूळ मुद्द्यावर काय होता मूळ मुद्दा? हा, काँग्रेस काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला की भारतीयांना ICS परीक्षा देण्याची परवानगी कधी देण्यात आली? 1853च्या चार्टर ऍक्टने ही परवानगी देण्यात आली होती. बरोबर आहे.
1853 मध्ये परवानगी दिली आणि पहिल्यांदा उत्तीर्ण झाले म्हणजे पहिले भारतीय व्यक्ती ज्यांनी ICS उत्तीर्ण केली होती ते कोण होते? सत्येंद्रनाथ टागोर. ठीक आहे. त्यानंतर आपण याला धरून आणखी अभ्यास केला की सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लालमोहन घोष यासारखे व्यक्ती ज्यांना ICS उत्तीर्ण होऊन उच्च पदावर नेमणूक झाली, त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि राजकीय कार्याकडे वळले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यामुळेच इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती. ठीक आहे. तर या फॅक्ट्स तुम्ही आता लक्षात घ्या. इथे मी सांगितलं होतं, आता इथे पुन्हा उल्लेख आलेला आहे, पुन्हा सांगतोय. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे एक महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ICS परीक्षेची वयोमर्यादा वेळोवेळी कमी करण्यात आली. आधी 23 होती, मग नंतर 21 करण्यात आली आणि लॉर्ड लिटन या व्हाईसरॉय नंतर ती 21 वरून 19 केली. आता लक्षात घ्या, वयोमर्यादा जर कमी केल्या जात असेल तर परीक्षा उत्तीर्ण होण्याचे चान्सेस वाढतात की कमी होतात? कमी होतात. भारतीयांना या परीक्षेमध्ये ब्रिटिशांसोबत कॉम्पीट करावी लागत होती आणि त्याच्यातही मग वयोमर्यादा कमी केली तर काय होईल? भारतीयांना ICS प्रवेश मिळण्याची संधी काय होईल? कमी होईल. लॉर्ड लिटन तर तुम्हाला पाठच करायचा आहे. ठीक आहे. लॉर्ड लिटनने 21 वरून 19 वर्षे ही वयोमर्यादा केली होती आणि त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी वेगवेगळ्या राजकीय संघटनांची मागणी होती आणि ऑब्विसली काँग्रेसच्या 9 ठरावात ही मागणी असेल की नसेल? असेल. काँग्रेसच्या 9 ठरावात ही मागणी असेल का की भारतीयांना ICS परीक्षा देण्याची सहमती देण्यात यावी. कधी झाली काँग्रेसची स्थापना? 1885 आणि ही परवानगी तर 1853 मध्येच मिळाली होती. मग परवानगी मिळाल्यावर डबल परवानगी मागेल का? नाही. त्यामुळे मी जे वाक्य बोललो होतो थोड्या वेळ आधी की ICS परीक्षा देण्याची परवानगी भारतीयांना द्यावी, हा 9 ठरावामधला एक ठराव असेल का? नाही. तर काय ठराव होता? ICS परीक्षेची वयोमर्यादा वाढवण्यात आली. ठीक आहे. त्याचप्रमाणे यांनी कायदे मंडळी तयार केली होती, मात्र या कायदे मंडळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी निवडले जात नव्हते, भारतीयांना तिथे नियुक्ती दिल्या जात नव्हती. तर कायदे मंडळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नेमावे असा एक ठराव असेल. बरोबर आहे. या सर्व मागण्या काय होत्या? राजकीय मागण्या होत्या. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यात यावे, बाल विवाहाला प्रतिबंध करण्यात यावा असा ठराव असेल का? नसेल. का बरं? हे समजून घ्या. कारण की लक्षात घ्या, बालविवाहाला प्रतिबंध करण्यात यावा किंवा बालविवाहाला आळा घालण्यासाठी मुलांच्या विवाहाचे वय वाढवण्यात यावे ही मागणी कोणती झाली? राजकीय झाली की सामाजिक झाली? सामाजिक मागणी झाली. आणि लक्षात घ्या, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये हे सुद्धा ठरलं होतं की काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकीय मागण्या करायच्या, कोणत्याही प्रकारे सामाजिक सुधारणेच्या मागण्या काँग्रेसने करायच्या नाही. हे महत्वाचं स्टेटमेंट नोट करा. काँग्रेसच्या स्थापनेमध्येच ठरलं होतं की काँग्रेसने कोणत्याही समाज सुधारणेच्या मागण्या ब्रिटिश सरकार पुढे करायच्या नाही, फक्त आणि फक्त राजकीय मागण्या करायच्या. का बरं असं ठरलं असेल? काँग्रेसचे जे नेते होते त्यांना समाज सुधारणा अपेक्षित नव्हत्या का? त्यांना समाज सुधारणा अपेक्षित होत्या, मात्र त्यांना अखिल भारतीय स्तरावर ही संघटना चालवायची होती. अखिल भारतीय स्तरावर संघटना चालवताना भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक या संघटनेत सहभागी होणार होते. सामाजिक प्रश्नांवर सर्वांचे ऐक्य असेलच असं नव्हतं. बऱ्याचशा वेळा काही जातीतल्या म्हणजे जर आपण बघितलं होतं की भारतात सामाजिक सुधारणा करायच्या त्या धर्माशी संबंधित आल्या, मग जर एखादी मुस्लिम धर्माच्या सुधारणेची मागणी केली आणि जर ती मुस्लिम नेत्यांना मान्य नसेल तर काँग्रेसमध्ये ऐक्य राहणार होतं का? नाही. आणि मग काँग्रेस अखिल भारतीय स्तरावर कार्यरत राहू शकणार होती का? नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये ऐक्य राहावे, काँग्रेसमध्ये जातीच्या धर्माच्या आधारावर मतभेद निर्माण होऊ नये याची काळजी सुरुवातीलाच घेण्यात आली होती आणि म्हणून ठरलं होतं की काँग्रेसमध्ये सामाजिक प्रश्न चर्चिले जाणार नाही. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारे सामाजिक मागण्यांवर चर्चा केली जाणार नाही किंवा सामाजिक मागण्यांवर, समाज सुधारणेच्या मागण्यावर ठराव मांडले जाणार नाही. त्यामुळे त्या 9 ठरावामध्ये तुम्हाला कुठेही समाज सुधारणेशी संबंधित ठराव दिसणार नाही. जे सर्व ठराव दिसतील ते राजकीय मागण्याशी संबंधित दिसतील.
इथे मग एक लक्षात ठेवा, काँग्रेस सामाजिक प्रश्नांवर आपले काय म्हणता येईल, आपली बाजू मांडत नाही, असा एक सुरुवातीच्या काळात काय काँग्रेसवर आरोप केला गेला असेल. मग काँग्रेसमध्ये सुद्धा सामाजिक प्रश्न चर्चिले जावे यासाठी प्रयत्न सुद्धा केला गेला असेल. असा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे कोण आहे, न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी काँग्रेसमध्ये सामाजिक प्रश्न चर्चिले जावे यासाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेसच्या व्यासपीठावर, काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक प्रश्न चर्चिले जाणार नाहीत असं सांगण्यात आलं. शेवटी 1887 मध्ये असं ठरलं की न्यायमूर्ती रानडे यांना जर वाटत असेल की सामाजिक प्रश्न चर्चिले जावे तर ते काँग्रेसच्या अधिवेशनात नाही चर्चिले जाईल, काँग्रेसचे अधिवेशन झाल्यानंतर लगेच जो अधिवेशनाचा मंडप आहे तिथे चर्चिले जाईल. म्हणजे समजतंय का, काँग्रेसच्या अधिवेशनात नाही चर्चिले जाईल, तिथे फक्त कोणत्या विषयावर चर्चा होईल, राजकीय विषयावर. मात्र काँग्रेसचे अधिवेशन संपल्यानंतर लगेच त्या मंडपात दुसऱ्या दिवशी तुम्ही सामाजिक प्रश्नांवर चर्चा करू शकता. आणि मग त्यानुसार 1887 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी अशी चर्चा पहिल्यांदा घडून आणली होती. पुढे 1895 मध्ये, ठीक आहे, वर्ष एक चेक करून घ्या, 1895 आहे, ठीक आहे, वर्ष मोस्ट ऑफ दी बरोबरच असतात. 1895 मध्ये काँग्रेसचे पुणे येथे अधिवेशन होणार होते आणि पुणे येथे अधिवेशनात सुद्धा असाच मग काँग्रेसचे अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय सामाजिक प्रश्न चर्चिले जाणार होते. मात्र काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक प्रश्न चर्चिले जाऊ नये असा आग्रह होता लोकमान्य टिळकांचा आणि त्यांच्या अनुयायांचा. त्यामुळे जेव्हा पुणे येथे अधिवेशन होणार होते तेव्हा लोकमान्य टिळकांनी म्हणण्याऐवजी त्यांच्या अनुयायांनी अशी धमकी दिली की जर काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जो मंडप उभारला जाणार आहे त्यामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनानंतर जर सामाजिक प्रश्न चर्चिले जाणार असेल तर आम्ही तो मंडप जाळून टाकू. आणि त्यामुळे 1895 पासून पुन्हा काँग्रेसच्या अधिवेशनात, ऍक्च्युली अधिवेशनात म्हणजे काय, अधिवेशनानंतर जे चर्चिले जात होते सामाजिक प्रश्न, ते सामाजिक प्रश्न चर्चिले जाणे थांबले. ठीक आहे, तर काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक प्रश्न चर्चिले जात नव्हते. का बरं चर्चिले जात नव्हते? कारण की राजकीय ऐक्य राहावे यासाठी. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे मी बोलता बोलता काही महत्वाचे ठराव तर तुम्हाला सांगूनच दिले. ICS परीक्षेची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, उच्च पदावर भारतीयांची नेमणूक करण्यात यावी. त्यानंतर काय आणखी कोणता ठराव बोललो मी, कायदे मंडळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नेमण्यात यावे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आणखी काय असेल, जी शेतकऱ्यांवरील जे वेगवेगळ्या कर असेल, ठीक आहे, शेतकऱ्यांवरील कर कमी करण्यात यावे, मिठावरील कर रद्द करण्यात यावा. ठीक आहे, मीठ पुढे आपल्या महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन मीठ आंदोलनापासून सुरू केले होते. ठीक आहे, तर पुढे आपण त्याच्यावर चर्चा करू. मिठावरील कर रद्द करण्यात यावा. त्यानंतर ब्रह्मदेशासोबत युद्ध सुरू होते, हा ब्रह्मदेश खालसा करू नये, भारतात त्याला आणू नये, असा सुद्धा एक ठराव मांडण्यात आला. तर हे सर्व ठराव 9 ठराव तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे, तर बघा काँग्रेसच्या ज्या पहिल्या अधिवेशनात जे 9 ठराव पारित करण्यात आले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्षात कसे ठेवायचे हे मी सांगतो. ठीक आहे, मी वाचतोय, लक्षात ठेवा. राजकीय स्थितीची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करावी. ठीक आहे, राजकीय मागण्या म्हणजे आमच्या राजकीय मागण्या काय आहे हे लक्षात आणून देण्यासाठी एखादे कमिशन स्थापावं, रॉयल कमिशन या नावाने, ही पहिली मागणी. ठीक आहे, तर रॉयल कमिशनची स्थापना कशासाठी, राजकीय मागण्यांवर चर्चा करण्यासाठी किंवा राजकीय स्थितीची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करावी, ही पहिली मागणी. त्यानंतर दुसरी मागणी आहे भारत मंत्र्याची इंडियन काउन्सिल बरखास्त करावी. ठीक आहे, आता भारत मंत्री काय हे जर तुम्ही 1858चा कायदा जर अभ्यासला असेल तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला तो कायदा अभ्यासायला सांगितलेला आहे. ठीक आहे, 1857च्या उठावानंतर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काढून घेण्यात आली आणि सत्ता पुन्हाकडे गेली ब्रिटिश राजसत्तेकडे. म्हणजे आता भारतातील राज्यकारभार कोण पाहणार होती, ब्रिटिश राजसत्ता. या ब्रिटिश राजसत्तेचा प्रतिनिधी म्हणून भारतातील प्रमुख कोण राहणार होते, व्हाईसरॉय. आधी याचं नाव काय होतं, गव्हर्नर जनरल. म्हणजे गव्हर्नर जनरल ब्रिटिश राजसत्तेकडे सत्ता गेल्यामुळे काय झाला, व्हाईसरॉय झाला. व्हाईसरॉय हा भारतातील प्रमुख होता. ठीक आहे, तो भारतात प्रत्यक्ष कारभार करणार होता. या व्हाईसरॉयला
हा व्हाईसरॉय आणि ब्रिटिश राजसत्ता यांच्यातील एक मध्यस्थ म्हणून भारत मंत्री काम करणार होता. भारत मंत्री काय असणार होता लक्षात घ्या. ब्रिटिशांचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यातला एक मंत्री म्हणजे ब्रिटिश सरकारचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये भारत मंत्री या नावाने एक मंत्रीपद निर्माण केलं आणि या भारत मंत्र्याचं काय काम राहणार होतं. भारतातील राज्य कारभारावर लक्ष देणे. जसा परराष्ट्र मंत्री असतो, परराष्ट्र मंत्र्याचं काय काम असते, इतर देशांसोबतच्या संबंधावर लक्ष ठेवणे, इतर देशांसोबतचे जे काही परकीय संबंध त्यावर निर्णय घेणे. ठीक आहे. तर ब्रिटिश संसदेमध्ये म्हणजे ब्रिटिश सरकारमध्ये असा व्यक्ती आवश्यक होता. व्हाईसरॉय तर प्रत्यक्ष काम करणार होता, मात्र ब्रिटिश सरकारला निर्णय घ्यायचे होते आणि मग त्यासाठी विशिष्ट मंत्री नेमणे आवश्यक होते. तर असा मंत्री नेमला गेला भारत मंत्री या नावाने. कोणत्या कायद्याने? 1858च्या कायद्याने. 1858च्याच कायद्याने का बरं नेमला गेला असेल? कारण की संसदेकडे, ब्रिटिश राजसत्तेकडे म्हणजे कुणाकडे? संसदेकडे भारताचा राज्यकारभार आता गेला होता आणि त्यामुळे असे पद निर्माण करणे आवश्यक होते. म्हणून भारत मंत्री हे पद निर्माण केले गेले होते 1858च्या कायद्याने. या भारत मंत्र्याला सुद्धा सल्ला देण्यासाठी इंडियन काउन्सिल या नावाने काय म्हणून आपण कमिटी स्थापन केली होती. म्हणजे लक्षात घ्या, भारत मंत्री जो ब्रिटिश सरकारमधला एक मंत्री होता तो भारतातील राज्यकारभारावर लक्ष ठेवणार होता. प्रत्यक्ष राज्यकारभार कोण करणार होता? व्हाईसरॉय. या भारत मंत्र्याला सुद्धा सल्ला आवश्यक होता आणि त्यासाठी काय स्थापन केली होती? इंडियन काउन्सिल. व्हाईसरॉयला सल्ला देणारी काउन्सिल वेगळी, तिला कार्यकारी परिषद म्हटलं जातं. भारत मंत्र्याला सल्ला देणारं काय जे मंडळ होतं त्याला काय म्हटलं जातं? ते इंडियन काउन्सिल. ती ही इंडियन काउन्सिल त्याच्यावरचा खर्च भारतीय तिजोरीतून केला जात होता. त्यामुळे इंडियन काउन्सिल बरखास्त करावी असा सुद्धा एक ठराव मांडण्यात आला. त्यानंतर केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळात लोकप्रतिनिधी नेमावे हा तिसरा ठराव होता. परीक्षा भारतात घेण्यात यावी. ठीक आहे. व वयोमर्यादा वाढवण्यात आली. ठीक आहे. ICSची जी परीक्षा होती ती ब्रिटनमध्ये घेतली जात होती आणि त्यामुळे भारतीयांना कमी संधी मिळत होती. म्हणून ही परीक्षा भारतात घेण्यात आली आणि वयोमर्यादा 23 करण्यात यावी ही एक मागणी केली. वयोमर्यादा आधी 23च होती, मग 21 आणि मग 19. 21 वरून 19 कोणी केली होती? लॉर्ड लिटन यांनी केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय मालाला लष्करी खर्च कमी करावा आणि त्यात इंग्लंडचा वाटाही असावा. ठीक आहे. जो लष्करी खर्च केला जात होता जो संपूर्ण भारतीय तिजोरीतून केला जात होता तो कमी करण्यात यावा आणि इंग्लंडचाही वाटा असावा असाही एक ठराव होता. भारतीय मालाला संरक्षण देण्यात यावे. ठीक आहे. आपण बघितलं होतं की 1813 नंतर व्यापारी धोरण बदलले होते. ब्रिटनमधून आता पक्का माल भारतात येत होता. हा माल स्वस्त होता आणि त्यामुळे भारतीय मालाची विक्री घटली होती. तर भारतीय मालांवर सुद्धा कमी कर लादून भारतीय मालाला संरक्षण देण्यात यावे ही मागणी करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर मिठावरील कर रद्द करावा, शेतकऱ्यांवरील कर, ह्या सगळ्या कराशी संबंधित आहेत. तिन्ही मागण्या. भारतीय मालाला संरक्षण देण्यात यावे, शेतकऱ्यांवरील कर कमी करावा, मिठांवरील कर कमी करावा आणि परकीय संबंधाशी संबंधित जी होती म्हणजे कुठेतरी भारताशी संबंधित नसणारी होती ती होती ब्रह्मदेश खालसा कर. ठीक आहे. तर पाच सहज लक्षात ठेवायच्या. सर्वात प्रथम तर काय लक्षात ठेवायचं की आमच्या ज्या राजकीय मागण्या आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी त्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशन नेमावे. त्यानंतर तुम्ही सत्ता हातात घेतल्यानंतर जे भारत मंत्री आणि त्याला मदत करणारी जी इंडियन काउन्सिल निर्माण केली आहे ती बरखास्त करावी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी ICS परीक्षा भारतात घेण्यात यावी आणि वयोमर्यादा 23 वर्ष. त्याच्यानंतर चौथी जी मागणी होती केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळात लोकप्रतिनिधी नेमावे. त्याच्यानंतर पाचवी जी मागणी होती 5वी, 6वी, 7वी या कराशी संबंधित होत्या. मिठावरील कर कमी करण्यात यावा, भारतीय मालाला संरक्षण देण्यात यावे आणि शेतीवरील सुद्धा कर मिठावरील कर रद्द करावा आणि शेतीवरील कर कमी करावा. ठीक आहे. म्हणजे मिठावर करच लागू नये आणि शेतीवर कर काय करण्यात यावा? कमी. ठीक आहे. ऑब्व्हियसली शेतीवर कर लागणार नाही असं तर त्या काळात होणार नव्हतं आणि त्याचप्रमाणे ब्रह्मदेश खालसा करू नये. ठीक आहे. ब्रह्मदेशासोबत युद्ध सुरू होतं. जर तुम्ही ब्रह्मदेशासोबत जर युद्ध असली तर 3 युद्ध झाली. त्यातलं जे सर्वात शेवटचं युद्ध झालं ते लॉर्ड डफरिनच्या काळामध्ये झालं. ठीक आहे. त्यानुसार मग ब्रह्मदेश भारताच्या ताब्यात घेण्या म्हणजे भारतात विलीन करण्यात यावा ही प्रक्रिया सुरू होती. तर तेव्हा ब्रह्मदेश भारतात विलीन करू नये ही सुद्धा एक
मागणी या ठरावाच्या आधारे करण्यात आली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काँग्रेसची स्थापना अभ्यासली आहे. यानंतर आपण काँग्रेसचं जे सुरुवातीचं राजकारण होतं मवा, ज्याला मवा पर्व म्हटलं आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.